ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. इकडे हॉलमध्ये सायलीची शाळा सुरू असते आणि प्रतिमा विद्यार्थी बनून ती जे शिकवत आहे ते ती शिकत असते. तेवढ्यात कल्पना आणि पूर्णाजी तेथे येतात. कल्पना म्हणते, वा सायली, शाळा सुरू झाली तुझी. सायली म्हणते, हो आई, डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना. प्रतिमा त्यांच्या कानावर सतत वेगवेगळे शब्द पडत राहायला हवे आणि त्यांच्यासमोर असं लिहून दिलं ना तर त्यांना छान वाचता येतं अहो. प्रतिमा म्हणते, मी जाऊ का सायली? तशी सायली म्हणते, हो. तशी प्रतिमा तिच्या रूममध्ये जाते. इकडे पूर्णाजीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं. सायली म्हणते, काय झालं पूर्णाजी? पूर्णाजी म्हणते, बघ ना, आपलं नशीब कसलंय. बाप्पाने आपल्याला प्रतिमा तर परत दिली, पण तिची स्मृती नाही दिली. एवढे प्रयत्न करून तिची वाचा दिली, तीही अपुरीच दिली. आपण कुठेतरी अपुरे पडत आहोत का ग? सायली म्हणते, पूर्णाजी, तुम्ही असा विचार नका करू ना. आपल्याला डॉक्टर जोशींनी सांगितलंय ना, एखाद्या लहान मुलाला शिकवताना संयम ठेवावा लागेल, तसंच इथे पण ठेवावा लागणार आहे आपल्याला. तेवढ्या सायलीला एक कल्पना सुचते आणि ती मोबाईलवरती तिचे काही शब्द रेकॉर्ड करते. तशी कल्पना म्हणते, हे काय करते ग सायली? सायली म्हणते, या तंत्रज्ञानाचा असा वापर केला ना तर आपण प्रतिमा त्याजवळ नसलो ना तरी तिला आपण हे शिकवू शकतो. तेवढ्यात रविराज तेथे येतो आणि तो म्हणतो, तंत्रज्ञानाचा असा वापर करता येईल याचा मी विचारच केला नव्हता. रविराज सायलीला म्हणतो, सायली, तू हे जे काही प्रयत्न करते ना तर मला लवकरात लवकर प्रतिमाला घरी नेता येईल. तशी सायली रविराजला म्हणते, रविराज काका, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही आहो. प्रतिमा आत्यांना आल्यापासून आपण त्यांना त्यांच्या घरी नेलंच नाही. कदाचित त्यांना त्यांच्या घरी नेलं तर त्यांना खूप काही आठवेल. मला असं वाटतंय त्यांना त्यांच्या घरी न्यायला हवं. रविराज म्हणतो, खरं तर मलाही आधी हे लक्षात आलं होतं, पण नंतर असं वाटायला लागलं कदाचित ती अपसेट होईल. सायली पूर्णाजीला म्हणते, मला काय वाटतंय, आपण थोड्या वेळाकरता तरी त्यांना त्यांच्या घरी न्यायला हवं. चालेल का? तशी पूर्णाजी म्हणते, हो चालेल ना, छान कल्पना आहे ही. रविराज म्हणतो, हा, आता वेळ वाया नको घालवायला. मी सुमनला फोन करतो, ती सगळी तयारी करून ठेवेल. पण प्रतिमा आहे कुठे? कल्पना म्हणते, हा, ती तिच्या खोलीत गेलीये, पण आपल्याला तिला आधी विचारावं लागेल ना. तसे ते आता चौघे तयार होऊन प्रतिमाच्या रूममध्ये जातात. पण प्रतिमा इकडे डोक्याला हात लावून बसलेली असते. सायली म्हणते, आत्या, काय होतंय? तशी प्रतिमा म्हणते, डोकं दुखतंय. आता मात्र सायली म्हणते, या अवस्थेत आपण प्रतिमा आत्याला बाहेर घेऊन नाही जाऊ शकत. आता मात्र सगळे निराश होतात. आता पुढच्या भागात पाहूया. सगळ्यांना निराश झालेलं पाहून प्रतिमा तिच्या घरी जायला निघते का आणि ती तिच्या घरी गेल्यावरती तिला तिचा काही भूतकाळ आठवेल का? असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.